मागच्या लेक्चरमध्ये आपण हिस्टॉलॉजी ऑफ ओव्हरी पाहिली. त्या हिस्टॉलॉजी ऑफ ओव्हरीमध्ये आपण पाहिलं की व्हेरियस पार्ट होते. तुम्हाला आठवत असेल 2 रिजन सांगितले होते आपण, आउटर कॉर्टेक्स, इनर मेडुला. कॉर्टेक्सला सराउंड केलं होतं जर्मिनल इपिथेलियम. मेडुलामध्ये होते ब्लड व्हेसल, लिम्फ व्हेसल आणि नर्व्स होते मेडुलामध्ये. त्यानंतर बोललो आपण कॉर्टेक्समध्ये टायनी मासेस होते सेलची, ज्याला म्हटलं ओरियन फॉलिकल. आणि डेव्हलपिंग स्टेजेस होत्या. कोणत्या फॉलिकल कोणते कोणते होते? प्रायमॉर्डियल फॉलिकल होता, प्रायमरी फॉलिकल होतं, नंतर सेकंडरी फॉलिकल, टर्सेरी फॉलिकल आणि नंतर मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. सोबतच आपण पाहिलं त्यामध्ये ओव्हरीमध्ये कार्पस ल्युटियम आणि कार्पस अल्बिकन सुद्धा प्रेझेंट होतं. हे बोललो आपण काल हिस्टॉलॉजीमध्ये. आता त्याबद्दल आपण त्या ओव्हरीबद्दलच एक्स्ट्रा पॉईंट पाहतोय. काय की लार्जेस्ट लिगामेंट. काल जे म्हणजे मागच्या जे लेक्चरमध्ये आपण शिकलो ते सगळं 12th होतं. आता जे एक्स्ट्रा पॉईंट आहे, एक तर ऑब्जेक्टिव्ह किंवा MSTCT, ऑब्जेक्टिव्ह आन्सर इन 1 सेंटेन्ससाठी किंवा MSTCT मध्ये जे कामाचे ते पहा. लार्जेस्ट लिगामेंट जी असते ती ब्रॉड लिगामेंट आहे. जी लिगामेंट आहे, लिगामेंट कनेक्टिव्ह टिश्यू इज अ ब्रॉड लिगामेंट फॉर्म बाय फोल्ड ऑफ पेरिटोनियम. पेरिटोनियम हा वर्ड भरपूरदा गेलेला आहे. इंटरनल ऑर्गनला जे कवरिंग असतं डबल फोल्डचं त्याला म्हणतो बरं पेरिटोनियम. काय काम आहे त्या लार्जेस्ट लिगामेंटचं? इट होल्ड द ओव्हरी, ओव्हिडा अँड युटेरस टू द डॉर्सल बॉडी वॉल. मागची जी आपली बॉडीची वॉल आहे, फ्रंट म्हणजे व्हेंट्रल, मागची म्हणजे डॉर्सल, मागच्या बॉडी वॉलला धरून ठेवते ती लिगामेंट असं होल्ड केलं. म्हणून पहिला पॉईंट सांगितला लार्जेस्ट लिगामेंट इज द ब्रॉड लिगामेंट. लार्जेस्ट लिगामेंट इज द ब्रॉड लिगामेंट फॉर्म बाय फोल्ड ऑफ पेरिटोनियम. आणि ते काय काम आहे त्या लिगामेंटचं? काय धरून ठेवते ते? इट होल्ड द ओव्हरी, ओव्हिडक्ट आणि युटेरस. हे 3 पार्ट, ओव्हरी, ओव्हिडक्ट आणि युटेरस टू द डॉर्सल बॉडी वॉल. डॉर्सल बॉडी वॉलला अशी अटॅच झाली ती, त्यामुळे एका जागी ते असे धरून ठेवलेले. त्यानंतर उगोनिया अराइज फ्रॉम योक सॅक. योक सॅक, योक सॅक इज द एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन. ॲक्च्युली काय होते, एम्ब्रियोच्या 4 मेम्ब्रेन असतात. ॲम्निऑन, कोरिऑन, ॲम्निऑन, कोरिऑन, ॲलॅन्टॉइस आणि योक सॅक. चॅप्टरमध्ये समोर येईल आपल्याला. एम्ब्रियोचे 4 मेम्ब्रेन आहे, ॲम्निऑन, कोरिऑन, ॲलॅन्टॉइस आणि योक सॅक. योक सॅक काय? एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन. आणि 4 याला म्हणतात एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन. एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेम्ब्रेन योक सॅक पासून अरेंज झाल्या उगोनिया अँड मायग्रेट टू द ओव्हरी ड्युरिंग एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. ज्या वेळेला ही फिमेल एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटमध्ये, ज्या वेळेला ही फिमेल मदर बॉडीमध्ये त्यावेळेला ही फिमेल एम्ब्रियॉनिक कंडिशनमध्ये, त्यावेळेला त्या एम्ब्रियॉनिक कंडिशनमध्ये ते काय होते? मायग्रेट होते. कुठं? ओव्हरीमध्ये. आणि ओव्हरी कंटेन अबाउट 2 मिलियन ऑर मोर उगोनिया. उगोनिया कुठं असतात? काय उगोनिया? उगोनिया या प्रायमॉर्डियल फॉलिकलमध्ये आहे. काल शिकलो ना आपण प्रायमॉर्डियल फॉलिकल, प्रायमरी फॉलिकल. आणि हीच उगोनिया फ्युचरमध्ये काय फॉर्म करते? ओहम ऑर एग. काय फॉर्म करते? ओहम ऑर एग फॉर्म करते. म्हणजे याचा अर्थ या उगोनियापासूनच भविष्यात काय मिळणार आहे? ओहम ऑर एग. म्हणजे उगोनिया कुठं प्रेझेंट राहणार? उगोनिया राहणार कुठं प्रेझेंट? उगोनिया आर प्रेझेंट इन फॉलिकल्स. जे स्टेप बाय स्टेप त्याची डेव्हलपमेंट होते. जसं प्रायमॉर्डियल फॉलिकलची स्टेप बाय स्टेप डेव्हलपमेंट झाली, काय मिळालं? मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. तसं उगोनियापासून स्टेप बाय स्टेप समोर काय मिळेल? ओहम ऑर एग मिळेल. आणि म्हणून म्हटलं आपण ओव्हरीच्या 2 ओव्हरीमध्ये 2 मिलियन ऑर मोर उगोनिया प्रेझेंट आहे. आणि उगोनिया कशामध्ये कन्वर्ट होते? प्रायमरी ओसाइट. आता हे जे कन्व्हर्सेशनच्या ज्या प्रोसेस आहेत, ॲक्च्युली उगोनियाचं कन्व्हर्शन प्रायमरी ओसाइटमध्ये, दीज आर द स्टेप्स इन्व्हॉल्ड इन oogenesis.
Oogenesis means process of ओहम फॉर्मेशन. हा टॉपिक खरं तर oogenesis नंतर घ्यायला पाहिजे होतं. पुस्तकात काय केलं, उलटं मागचं पुढचं मागं केलं सगळं. ॲक्च्युली समोर चालून आपल्याला टॉपिक आहे स्पर्मॅटोजेनेसिस, स्पर्म फॉर्मेशन, मग आहे oogenesis, ओहमचं प्रोडक्शन. त्यानंतर हा टॉपिक आपल्याला चांगला समजला असता की उगोनिया काय, प्रायमरी ओसाईट काय, कारण त्यामध्ये स्टेप आहेत सगळ्या. त्यानंतर पुन्हा लक्षात तुमच्या पाला सध्या लक्षात घ्या, उगोनिया कशामध्ये कन्वर्ट होणार, प्रायमरी ओसाईट अबाउट 6 months बिफोर ह्युमन फिमेल इज बॉर्न. म्हणजे काय झालं, सुरुवातीला काय झालं, उगोनिया कुठून आले झाल्या, योगसॅक. कुणाची योगसॅक असेल ही, मदरची, जी फिमेल आहे तिची मदर. उगोनिया अराइज फ्रॉम द योग सॅक, म्हणजे जो त्याच फिमेलची जी एम्ब्रिओ सॅक आहे, फिमेलच्या एम्ब्रिओ सॅकमध्ये जी मदर बॉडीमध्ये फिमेल म्हणजे ती एम्ब्रिओ आहे, त्या एम्ब्रिओची जी एक्स्ट्रा मेम्ब्रेन किती आहे, 4. कोणत्या, ॲम्निऑन, कोरिऑन, ॲलॅन्टॉइस योग सॅक. त्या योग सॅकपासून जी फिमेल आज आहे, त्या फिमेल जेव्हा ती एम्ब्रिओनिक कंडिशनमध्ये होती, त्या एम्ब्रिओनिक कंडिशनमध्ये एक्स्ट्रा एम्ब्रिओनिक मेम्ब्रेन होत्या 4. ॲम्निऑन, कोरिऑन, ॲलॅन्टॉइस, योगसॅक. त्यामधल्या योगसॅकपासून उगोनिया अराईज झाल्या, कुठं मायग्रेट झाल्या, त्या ओव्हरीमध्ये, कधी ड्युरिंग एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंटच्याच वेळेला उगोनिया. त्याच उगोनिया काय बनल्या, प्रायमरी ओसाईट कन्वर्ट झाल्या. कशामध्ये, प्रायमरी ओसाईट अबाउट 6 months बिफोर ह्युमन फिमेल इज बॉर्न. जन्माच्या 6 महिन्याआधी, म्हणजे मदरच्या बॉडीमध्ये ज्या वेळेला, म्हणजे किती महिने असते, 9 महिने. जन्माच्या आधी 6 महिने म्हणजे किती महिने, फक्त 3 महिने. जेव्हा तो एम्ब्रिओ 3 महिन्याचा होता, त्याच वेळेला अलग लक्षात काय म्हणते, 6 months बिफोर ह्युमन फिमेल इज बॉर्न. 6 months बिफोर ह्युमन फिमेल इज बॉर्न. त्या फिमेलचा जेव्हा जन्म झाला त्याच्या 6 महिन्याआधी, म्हणजे याचा अर्थ एम्ब्रिओ किती महिन्याचा होता, फक्त 3 महिन्याचा. आणि ओव्हरीजमध्ये उगोनियाचा नंबर किती सांगितला, 2 ओव्हरी म्हणून 2 million और मोर उगोनिया. अबाउट 40,000 प्रायमॉर्डियल फॉलिकल्स आर प्रेझेंट इन ओव्हरीज ॲट द टाइम ऑफ प्युबर्टी. ज्या वेळेला प्युबर्टी पिरियड आला, प्युबर्टी म्हणजे काल मागच्या लेक्चरमध्ये बोललो आपण, प्युबर्टी इज द पिरियड ऑफ सेक्शुअल मॅच्युरिटी. ज्या वेळेला फिमेल सेक्शुअली मॅच्युअर झाली, तेव्हा 2 ओव्हरीमध्ये जवळजवळ 40,000 प्रायमॉर्डियल फॉलिकल प्रेझेंट होते. आठवते ना, प्रायमॉर्डियल फॉलिकल कुठे होती, कॉर्टेक्समध्ये, ज्यातली एका मेन्स्ट्रल सायकलमध्ये एक प्रायमॉर्डियल फॉलिकल स्टेप बाय स्टेप कशामध्ये कन्वर्ट झाली, ग्राफियन फॉलिकल. प्रायमॉर्डियल फॉलिकल किती होत्या, 2 ओव्हरीमध्ये 40,000 प्रायमॉर्डियल फॉलिकल आहे. त्यामधली एका मेन्स्ट्रल सायकलमध्ये 2 पैकी एका ओव्हरीमधली एक प्रायमॉर्डियल फॉलिकल स्टेप बाय स्टेप कशामध्ये कन्वर्ट होते, मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. आणि त्यामध्ये ओहम काय होते, रिलीज. जवळजवळ 40,000 प्रायमॉर्डियल फॉलिकल प्रेझेंट आहे कुठं, ओव्हरीजमध्ये. ॲट द टाइम ऑफ प्युबर्टीमध्ये 40,000 आहे. लार्ज स्केल, त्यामधल्या भरपूर साऱ्या डिस्ट्रॉय होणार आहे ग्रोथच्या वेळेला. लार्ज स्केल डिस्ट्रक्शन ऑफ प्रायमॉर्डियल फॉलिकल ड्युरिंग ग्रोथ इज कॉल्ड ॲट्रेसिया. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. व्हॉट इज ॲट्रेसिया विचारू शकते. व्हॉट इज ॲट्रेसिया, लार्ज स्केल डिस्ट्रक्शन म्हणजे काय, 40,000 प्रायमॉर्डियल फॉलिकल आहे, म्हणजे याच्यापासून काय 40,000 ग्राफियन फॉलिकल मिळणार काय, 40,000 ओहम रिलीज होणार काय, नाही. कारण आपण काय बोललो, एक प्रायमॉर्डियल फॉलिकलपासून काय मिळते, एक मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. पाहिलं काल डायग्राम नेक्स्ट मागच्या लेक्चरमध्ये. आणि एका ग्राफियन फॉलिकलमधून एक ओहम रिलीज होते. म्हणजे इथं असा हिशोब लागत नाही की 40,000 प्रायमॉर्डियल फॉलिकल आहे, मग जन्माच्या वेळेस तर मिलियनमध्ये होते. मग 40,000 प्रायमॉर्डियल फॉलिकल आहे ओव्हरीमध्ये, बरोबर. म्हणजे 40,000 प्रायमॉर्डियल फॉलिकलपासून 40,000 ग्राफियन फॉलिकल मिळेल, 40,000 ओहम रिलीज होईल असं होत नाही. काय होते, जवळजवळ 40,000 प्रायमॉर्डियल फॉलिकल प्रेझेंट आहे ओव्हरीमध्ये ॲट द टाइम ऑफ प्युबर्टी. पण त्यामुळे लार्ज स्केल डिस्ट्रक्शन होते कुणाचं, प्रायमॉर्डियल फॉलिकलचं ड्युरिंग ग्रोथ इज कॉल्ड ॲट्रेसिया. डेव्हलपमेंट प्रायमॉर्डियल फॉलिकलची कशामध्ये होणार, मॅच्युअर ऑर ग्राफियन फॉलिकल रिस्टार्ट विथ द ऑनसेट ऑफ प्युबर्टी. हे कधी स्टार्ट होतं, प्युबर्टीच्या वेळेला. आपण आधीच कालच बोललो होतो मागच्या लेक्चरमध्ये आपण आधीच सांगितलं
की प्रायमॉर्डियल फॉलिकल जे आहे त्याचं कन्व्हर्शन प्रायमरीमध्ये, मग सेकंडरीमध्ये, मग टर्सियरीमध्ये, मग मॅच्युअरमध्ये. हे कधी होते? प्युबर्टी पिरियडपासून स्टार्ट होते. कशामध्ये? मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये. ते तिथं सांगितलं आपण की डेव्हलपमेंट जे आहे प्रायमॉर्डियल फॉलिकलची कशामध्ये कन्वर्ट होते, तो स्टेप बाय स्टेप मॅच्युअर ऑर ग्राफियन फॉलिकलमध्ये हे स्टार्ट होते विथ द ऑनसेट ऑफ प्युबर्टी. पुन्हा एवढे पॉईंट एकदा सांगतो. काय सांगितलं आपण? लार्जेस्ट लिगामेंट ही ब्रॉड लिगामेंट आहे जी कशाच्या फोल्डनी फॉर्म झाली? पेरिटोनियम. ती लिगामेंट म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू आहे, तो धरून ठेवते, होल्ड करते कुणाला? ओरीला, ओव्हिडक्टला आणि युटेरसला टू डॉर्सल बॉडी वॉल मागच्या साईडला धरून ठेवलं एका जागी, असं हालडोल होत नाही. उगोनिया, तुम्हाला माहिती आहे उगोनिया काय? मी सांगितलं उगोनियापासून फ्युचरमध्ये काय मिळते? ओहम ऑर एग. म्हणजे उगोनिया हा फर्स्ट सेल आहे कुणाचा? ओहम ऑर एगचा. या उगोनियामध्ये होणार, उगोनियात होणार उजिनेसिस आणि ओहम फॉर्म होईल. उगोनिया पूर्ण झाल्या योगसॅक. योगसॅक काय? एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक मेमरी. आणि कुठं मायग्रेट झाल्या? ओरीमध्ये. 2 ओरीमध्ये गेले त्या ड्युरिंग एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. ओरीमध्ये जवळजवळ 2 ओरीमध्ये जवळजवळ 2 मिलियन ऑर मोर उगोनिया आहे. म्हणजे तेवढे काही ओम फॉर्म होतील काय? नाही. उगोनिया बिकम प्रायमरी उसाइट. उगोनिया कशामध्ये कन्वर्ट होते? प्रायमरी उसाइट. उगोनिया प्रायमरी उसाइट या स्टेजेस आहे, ओहम प्रोडक्शनच्या प्रोसेसमधल्या स्टेजेस आहे. उगोनिया बिकम प्रायमरी उसाइट अबाउट 6 months बिफोर ह्युमन फिमेल इज बॉर्न. ह्युमन फिमेलच्या जन्माच्या 6 महिन्याआधी, म्हणजे किती महिन्याचा एम्ब्रियो होता तो? फक्त 3 महिन्याचा. तेव्हाच उगोनिया काय बनल्या? प्रायमरी उसाइट. जवळजवळ 40,000 प्रायमॉर्डियल फॉलिकल. प्रायमॉर्डियल फॉलिकल काय? व्यवस्थित लक्षात घ्या. मागच्या कालच्या डायग्राममध्ये आपण जे मागचं लेक्चर आहे त्यामध्ये पाहिलं. प्रायमॉर्डियल फॉलिकल कन्वर्ट इंटू प्रायमरी फॉलिकल, प्रायमरी इंटू सेकंडरी. एकच कन्वर्ट झालं एका मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये, एक ग्राफियन फॉलिकल फॉर्म झालं. तर असे 40,000 प्रायमॉर्डियल फॉलिकल प्रेझेंट आहे कुठं? ओरीमध्ये. ॲट द टाइम ऑफ प्युबर्टी लार्ज स्केल त्या डिस्ट्रक्शन होते कुणाचं? प्रायमॉर्डियल फॉलिकलचं ग्रोथच्या वेळेला. त्यालाच नाव दिलं ॲट्रेसिया. डेव्हलपमेंट जेवून राहिली कुणाची? प्रायमॉर्डियल फॉलिकल इंटू मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. कॉर्टेक्समध्ये झाली होती. प्रायमॉर्डियल फॉलिकल इंटू मॅच्युअर डायरेक्ट नाही, प्रायमॉर्डियल इंटू प्रायमरी, प्रायमरी इंटू सेकंडरी, सेकंडरी इंटू टर्सियरी, टर्सियरी इंटू मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल. ते कधी स्टार्ट होते? ऑनसेट ऑफ प्युबर्टी. प्युबर्टी इज द पिरियड ऑफ सेक्सुअल मॅच्युरिटी. ड्युरिंग इच मेन्स्ट्रुअल सायकल, प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये एक प्रायमॉर्डियल फॉलिकल स्टार्ट ग्रोईंग टू फॉर्म ग्राफियन फॉलिकल. पाहिलं मागच्या लेक्चरमध्ये आपण की एका मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये एक प्रायमॉर्डियल फॉलिकल 5व्या दिवसापासून, बोललो तुम्ही 5व्या-6व्या दिवसापासून मेन्स्ट्रुअल सायकलच्या एक प्रायमॉर्डियल फॉलिकल कशामध्ये कन्वर्ट होते? एक ग्राफियन फॉलिकल. आणि म्हणून प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये अल्टरनेटली वन ऑफ द 2 ओरी प्रोड्यूस ग्राफियन फॉलिकल. 2 पैकी एकच ओरी प्रोड्यूस करते ग्राफियन फॉलिकल. 2 पैकी एकच ओरी एक ओम रिलीज करते. झालेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. काय म्हटलं? प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये अल्टरनेटली. अल्टरनेटली काय म्हटलं मी? या मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जर राईट ओरीने ओम रिलीज केला, पुढच्यामध्ये लेफ्ट, पुन्हा राईट पुन्हा लेफ्ट. अल्टरनेटली ऑफ द 2 ओरी, 2 ओरीपैकी एक ओरी काय प्रोड्यूस करते? ग्राफियन फॉलिकल. सो फ्रॉम मिनार्च. मिनार्च काय? मिनार्च इट इज द ऑनसेट ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. मिनार्च काय? ऑनसेट म्हणजे स्टार्ट. मेन्स्ट्रुअल सायकल जे स्टार्ट होते त्या पिरियडला म्हणतात मिनार्च. अप टू मिनोपॉज म्हणजे एंड ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. जवळपास एजच्या 45-50 मध्ये काय होते? 45 ते 50 मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होते. आणि त्या पिरियडला म्हणतात, तो जो पिरियड आहे ज्यावेळेला मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होते, अरेस्ट होते, त्या पिरियडला म्हणतात काय म्हणतात? मिनोपॉज. पहा, मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट झाली जवळजवळ वयाच्या 13व्या वर्षी, 12-13 मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट झाली. आणि ती मेन्स्ट्रुअल सायकल जी स्टार्ट झाली ती कंटिन्यू राहील कधीपर्यंत? जवळजवळ नियर अबाउट 45 पकडू आपण, 45पर्यंत मेन्स्ट्रुअल सायकल राहते. आणि ती जेव्हा स्टॉप होते त्या पिरियडला म्हटलं मिनोपॉज. तोपर्यंत जवळजवळ 40, त्या मधातल्या पिरियडमध्ये
401 रिलीज होते. म्हणजे पाहता या ठिकाणी लक्ष द्या काय म्हटलं. मेन्स्ट्रुअल सायकल कधी स्टार्ट झाली म्हटलं वयाच्या 12-13 मध्ये. कधीपर्यंत कंटिन्यू राहणार वयाच्या 45-50 पर्यंत. पहिली मेन्स्ट्रुअल सायकल कधी आली 12-13 मध्ये. 12-13 ठीक आहे. शेवटची कधी आली 45 धरू. मग हे जे इयर आहे वयाच्या 13 पासून तर 45 पर्यंत हा जो फिमेलचा पिरियड आहे याला म्हटलं रिप्रोडक्टिव्ह एज. किती आहे रिप्रोडक्टिव्ह एज पहा बरं किती आहे. 45 पासून 13 गेले 32 वर्षाचं रिप्रोडक्टिव्ह एज आहे. या एजमध्ये फिमेल चाइल्ड बॉर्न करू शकते 32 वर्ष. आता काय म्हटलं बा आपण फ्रॉम मिनार्ज म्हणजे हे एज 13व्या वर्षी ऑनसेट म्हणजे स्टार्ट झाली मेन्स्ट्रुअल सायकल टू मिनोपॉज एंड झाली मेन्स्ट्रुअल सायकल 45 मध्ये. जवळजवळ 401 काय झाले रिलीज. या 32 वर्षामध्ये जवळजवळ 401 रिलीज झाले. कसे झाले पाहू. वयाच्या 13व्या वर्षी मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट झाली त्याला म्हटलं मिनार्ज. 45व्या वर्षी मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप झाली त्याला म्हटलं मिनोपॉज. मधातलं एज किती 13 ते 32 वर्षाचं लाईफ मधातलं रिप्रोडक्टिव्ह लाईफ 401 रिलीज झाले. कशी पहिली जे मेन्स्ट्रुअल सायकल मिनार्ज आहे कधी बिगिन झाली नॉर्मली ॲट द एज ऑफ 30. 13व्या वर्षी मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट झाली. काय म्हटलं फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल ऑर मिनार्ज बिगिन नॉर्मली ॲट द एज ऑफ 13 इयर. 13 वर्षी स्टार्ट झाली आणि मिनोपॉज कधी आला ॲट द एज ऑफ 45 to 55. 45 कन्सिडर केला पण हे नंतर बरं. म्हणजे पहा पहिली मेन्स्ट्रुअल सायकल कधी आली म्हटलं आपण 13व्या वर्षी. मिनोपॉज कधी आला 45-50 आपण 45 कमीत कमी धरू. पिरियड जो आहे बिटवीन मिनार्ज अँड मिनोपॉज हे रिप्रोडक्टिव्ह एज आहे फिमेलचं. मी आधीच सांगितलं तुम्हाला हा जो पिरियड आहे कोणामधला बिटवीन मिनार्ज टू मिनोपॉज याच्या मधातला 32 वर्षाचा जो पिरियड आहे याला म्हटलं रिप्रोडक्टिव्ह एज ऑफ फिमेल. पुन्हा पहा काय म्हटलं मी या ठिकाणी मेन्स्ट्रुअल सायकल जे आहे त्याचे ऑनसेट स्टार्ट होते त्याला काय म्हटलं मिनार्ज. एंड होते त्याला काय म्हटलं मिनोपॉज. स्टार्ट कधी झाली वयाच्या 13व्या वर्षी कन्सिडर केली आपण. 13 वर्षी पहिली मेन्स्ट्रुअल सायकल आली. एंड कधी झाली 45 ते 55 याला मिनार्ज म्हटलं. याला म्हटलं मिनोपॉज. मधातलं एज आहे 32 वर्षाचं. हा जो पिरियड आहे 13 ते 32 वर्षाचा याला म्हटलं रिप्रोडक्टिव्ह एज. का कारण या एजमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल राहणार. प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये एक ओव्हम रिलीज होणार. म्हणजे प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये म्हणजे या एजमध्ये चाइल्ड प्रोड्युसिंग कपॅसिटी त्या फिमेलमध्ये राहणार. आणि म्हणून रिप्रोडक्टिव्ह एज घेतला पण 32 इयरचं. मग झालं 32 वर्षाचं एज. रिप्रोडक्टिव्ह पिरियड ऑफ फिमेल इज अबाउट 32 इयर. देअर ऑकर अबाउट 13 मेन्स्ट्रुअल सायकल पर इयर. एका वर्षामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल किती येतात 13. कशा पहा 13व्या वर्षी मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट झाली. 45 धरला पण स्टॉप झाली. मधातलं एज 32 वर्षाचं हे झालं रिप्रोडक्टिव्ह एज. रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये 401 रिलीज होते. कसे होते काढायचं कॅल्क्युलेशन काढून बघ पहा. म्हणजे पहा ठिकाणी 40,000 प्रायमॉर्डियल फॉलिकल होते. त्यामध्ये एका प्रायमॉर्डियल फॉलिकलपासून फ्युचरमध्ये काय होते एक रिलीज होते. एका प्रायमॉर्डियल फॉलिकलपासून एक मिनार ग्राफियन फॉलिकल. एका ग्राफियन फॉलिकलमधनं एक रिलीज होणार ओहम. 40,000 होते ना म्हणजे 40,000 नाही मग किती लागले 401 जर रिलीज झाले. प्रायमॉर्डियल फॉलिकल किती लागले 400 फक्त. बाकीचे केले त्याला म्हटलं गेले. त्याला म्हटलं ॲट्रेसिया. कारण त्याला ॲट्रेसिया गेले डिस्ट्रॅक्शन झालं. मग 401 कसे आले. रिप्रोडक्टिव्ह लाईफ आहे 32 वर्षाचं आहे. आता पर इयर किती एक रिलीज होते पाहा लागेल. एका वर्षामध्ये 13 एक रिलीज होते. कसे 12 मंथ आहे. 12 महिन्याचे 12 एक
12 महिन्याचे 12 एक मेन्स्ट्रुअल सायकल किती दिवसची आहे? 28 दिवसची आहे. 28 दिवसची म्हणजे दिवस किती वाचले? 30च दिवसचा जरा सध्या 2 दिवस वाचले. प्रत्येक महिन्याचे 2 दिवस वाचले. 12 महिन्याचे किती दिवस वाचले? 24 दिवस वाचले. 24 दिवस अलग काढले पुन्हा. मेन्स्ट्रुअल सायकल किती दिवसची आहे? 28 दिवसची मेन्स्ट्रुअल सायकल आहे. महिना 30चा जर धरला 2 दिवस कमी 12 महिने ते पक्के झाले. वाचले किती? 12 दुने 24 दिवस. त्या पुन्हा 6 दिवस 6 महिने हे 31चे असतात म्हणजे प्लस 6 दिवस. 24 आणि 6 किती झाले? 30 दिवस. एक 28चा असते. 2 कमी करून टाका, राहिले 28 दिवस शिल्लक. म्हणजे 12 महिन्याच्या 12 मेन्स्ट्रुअल सायकल शिल्लक दिवसाची एक अशी 13 मेन्स्ट्रुअल सायकल होते. समजलं कसं आलं इथं? 12 महिन्याच्या 12 मेन्स्ट्रुअल सायकल झाल्या असत्या. मेन्स्ट्रुअल सायकल जर 30 दिवसाची किंवा 31 दिवसाची राहिली असती तर. पण मेन्स्ट्रुअल सायकल किती दिवसाची? 28 दिवसाची. म्हणजे प्रत्येक महिन्यातले 2 दिवस शिल्लक. 12 महिन्याचे 12 दुने 24 दिवस शिल्लक. त्यातले 6 महिने 31 दिवसाचे म्हणजे 24 आणि 6 किती झाले? 30 दिवस. एक महिना 28 29चा शिल्लक राहिले 28 29 दिवस बरोबर 13 मेन्स्ट्रुअल सायकल झाल्या. बरोबर आहे. म्हणजे 13 मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये 13 एक रिलीज झाले. पहा 13 एक रिलीज झाले. पर इयर काढून आलो आपण. रिप्रोडक्टिव्ह एजचे इयर किती? 32 वर्ष असे. दरवर्षी 13 एक रिलीज झाले अल्टरनेटली 2 पैकी एकावर मग 13 एक. रिप्रोडक्टिव्ह एजचे वर्ष किती? 32 गुणिले 13 टोटल जर केली तर ते 416 एक. पूर्ण लाईफमध्ये फिमेलच्या होते 40,000 प्रायमॉर्डियल फॉलिकल होते. फक्त रिलीज किती झाले? 416 एक रिलीज झाले फक्त. आणि म्हणून म्हटलं रिप्रोडक्टिव्ह पिरियड जो आहे फिमेलचा तो आहे 32 वर्षाचा. 13 मेन्स्ट्रुअल सायकल पर इयर म्हणून 32 वर्ष रिप्रोडक्टिव्हचे मधातले 13 ते 45 मधले दरवर्षी 13 एक 416 एक रिलीज झाले. आणि 416 एक रिलीज होऊ शकते फक्त त्यावर नाही. मेलमध्ये पर डे मिलियन ऑफ स्पर्म असतात. पण फिमेलचा जर हिशोब काढला पण फिमेलच्या पूर्ण रिप्रोडक्टिव्ह लाईफमध्ये वयाच्या 13 पासून तर 45 पर्यंत फक्त 400 एक रिलीज होते. कारण पर मेन्स्ट्रुअल सायकल एक रिलीज होतो. हे होतं कॅल्क्युलेशन आपलं असं. यानंतर आता पुढचा टॉपिक नेक्स्ट लेक्चरमध्ये.